नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण काराची लाईफ सायकल सुरू केली होती. तर त्या लाईफ सायकलमध्ये हॅबिटॅट ऑफ कारा, हॅबिट ऑफ कारा म्हणजे प्लांट बॉडी स्ट्रक्चर ऑफ कारा, त्यांचे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स, त्यांचे रिझर्व फूड, त्यानंतर मग त्याचे ब्रांचेस, त्याचे रायझॉइड्स, नोड्स, इंटरनोड्स, हे बॉडी स्ट्रक्चरमधले सगळे पार्ट पाहिले. त्यानंतर सगळी डिटेल हॅबिट स्टडी झाल्यानंतर आपण वळलो त्याच्या रिप्रोडक्शनकडे. आता मागच्या लेक्चरला तुम्ही ऐकलेलं आहेच, कारा हे दोन प्रकारे रिप्रोड्यूस होतं. एक बाय व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, अनदर बाय सेक्शुअल रिप्रोडक्शन. मागच्या लेक्चरला आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन ऑफ कारा संपवलेला आहे. मग आजच्या लेक्चरला आपण बघूया राहिलेला पार्ट रिप्रोडक्शनचा, आणि तो म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन. फर्स्ट पॉईंट बघूया. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन कारा इज ऑफ हायली ॲडव्हान्स्ड ओगॅमस. हे सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं आहे तर ॲडव्हान्स्ड टाईप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. आणि कसं आहे तर ओगॅमस. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन ओगॅमस हे कुठलं टाईप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे? गॅमेटोगॅमी टाईपचं. गॅमेटोगॅमीमध्ये 3 टाईपचे सेक्शुअल रिप्रोडक्शन, आयसोगॅमी, अनआयसोगॅमी आणि ओगॅमी. आणि त्यापैकी ओगॅमी जे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, दिस ओगॅमी ऑलवेज टेक्स प्लेस इन बिटवीन मोटाईल मेल गॅमेट अँड नॉन मोटाईल फिमेल गॅमेट. सो इट इज ॲडव्हान्स्ड इन क्रिप्टोगॅम्स. मग काराचं रिप्रोडक्शन कसलं आहे तर ओगॅमस टाईप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. सॉरी. स्ट्रक्चरली सेक्स ऑर्गन्स ऑफ कारा आर मोस्ट कॉम्प्लेक्स. सेकंड पॉईंट काय सांगतोय? स्ट्रक्चरली द सेक्स ऑर्गन्स ऑफ कारा आर मोस्ट कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स म्हणजे काय? देअर इंटरनल ऑर्गनायझेशन इज कॉम्प्लेक्स. देअर एक्सटर्नल parts are many, they are involved in each other, they form the one of the structure. That structure is complex. Okay. Third point, most of the species are homothelic while a few are heterothelic, means dioecious. होमोथॅलिकला टर्म काय? मोनोशियस. आणि हेटेरोथॅलिकला काय आहे? डायोशियस. हे काय आहेत होमोथॅलिक आणि हेटेरोथॅलिक? These are the sexual differentiations. हे सेक्शुअल डिफरन्सिएशन आहेत. होमोथॅलिक म्हणजे काय? वेन मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स प्रेझेंट ऑन द सेम प्लांट बॉडी, दॅट प्लांट बॉडी इज कॉल्ड ॲज द होमोथॅलिक. अँड सच अनदर टर्म इज द मोनोशियस. त्यालाच दुसरी टर्म काय? मोनोशियस प्लांट बॉडी. हेटेरोथॅलिक कंडिशनमध्ये काय? मेल प्लांट बॉडी different than the female plant body. Male plant body produces male reproductive organ antheridium, and female plant body produces female reproductive organ oogonium. Such condition is the hetero म्हणजे दोन, आणि thalic म्हणजे related to thallus. There are 2 thallus. One is the male thallus, another female thallus. म्हणजे होमोथॅलिक आणि हेटेरोथॅलिक कंडिशन तुम्हाला समजलेली आहे. बट इन कारा homothelic condition means monoecious condition is the famous, or it is a major condition. Then the next point, the male reproductive organ is called as globule. Male reproductive organ common name is antheridium, but in Kara the antheridium called as the globule, while the female reproductive organ a nucleus. Female reproductive organ ला आपण काय म्हणतो algae तर ओगोनियम म्हणतो. इथं ओगोनियमला वेगळं नाव आहे, दॅट इज द न्यूक्यूल. ग्लोब्यूल अँड न्यूक्यूल. ओके. आता लक्षात ठेवा, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ग्लोब्यूल का अँथ्रिडियम म्हणलं तरी त्याचा अर्थ तोच, पण आता आपण इथं पर्टिक्युलरली काय म्हणायचं तर ग्लोब्यूल म्हणायचं. आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इज न्यूक्यूल. आता नेक्स्ट पॉईंट, बोथ सेक्स ऑर्गन्स आर बॉर्न ॲट वन पॉईंट ॲट द नोड्स ऑफ शॉर्ट लॅटरल्स विच बिअर स्टिप्युल्स. मेन ॲक्सिस बघतोय आपण, मेन ॲक्सिसला ब्रांचेस बघतोय, त्यानंतर त्या मेन ॲक्सिसला आणि ब्रांचेसला
म्हणजे ब्रँचेस ऑफ अनलिमिटेड ग्रोथला परत आणखीन एक ब्रँचेस आलेले असतात ॲट नोडल रिजन. त्या नोडल रिजनला येणाऱ्या ब्रँचेस त्याला आपण म्हणतो शॉर्ट लॅटरल्स. आणि शॉर्ट लॅटरलच्या नोडल रिजनला काय आहे तिथं आणखीन स्टिप्युल्स आहेत, बारके बारके आउटग्रोथ्स आहेत. आणि त्या नोडल रिजनला काय येतात तर हे ग्लोब्यूल आणि न्यूक्यूल किंवा न्यूक्यूल आणि ग्लोब्यूल. लास्ट पॉइंट, द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द जीनस कारा इज पोझिशन ऑफ न्यूक्यूल ॲट द नोड अबाव द ग्लोब्यूल. आता काराचे कॅरेक्टरिस्टिक फीचर काय? द न्यूक्यूल मीन्स ओगोनियम अँड ग्लोब्यूल मीन्स अँथ्रिडियम. न्यूक्यूल इज ऑलवेज प्रेझेंट अबाव द ग्लोब्यूल. ओके. नेक्स्ट slide shows the globule. Globule means anthridium. You see the diagram. In the diagram, second diagram, at the nodal region, in the stipules, the nucleus and globules are arises. Nucleus is oval and globule is circular. Nucleus is always present above the globule. हे बघताय तुम्ही डायग्राम, क्लिअर तुम्हाला दिसतंय. लांब असं लांबट असं अंडाकृती झालेलं आहे ते न्यूक्यूल आहे आणि खाली असं गोल दिसतं तर ते काय आहे तर ग्लोब्यूल म्हणजेच काय तर ते अँथ्रिडियम. त्याची पोझिशन तुम्हाला आता इथं कळलेली आहे. आता त्याची कॅरेक्टरिस्टिक काय आहेत न्यूक्यूल आणि ग्लोब्यूलचे ते आपण बघूया. फर्स्ट पॉइंट, मॅच्युअर अँथ्रिडियम इज ए लार्ज. ग्लोब्यूल म्हणजे काय बघतोय आपण? मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन बघतोय, जो काय गोल आहे येलो कलरमध्ये तुम्हाला डायग्राममध्ये दिसतोय. मॅच्युअर अँथ्रिडियम इज ए लार्ज मॅक्रोस्कोपिक. ओके. देन स्पेरिकल सर्क्युलर आहे. देन कॉन्स्पिक्युअसली रेड ऑर येलो स्ट्रक्चर. कॉन्स्पिक्युअस म्हणजे स्पष्टपणे दिसणारा, ठळकपणे दिसणारा. मॅच्युअर अँथ्रिडियम कसा आहे? लार्ज आहे, मायक्रोस्कोपिक आहे, सर्क्युलर आहे आणि रेड किंवा येलो कलरमध्ये आहे. सेकंड पॉईंट, इट इज मेड अप ऑफ 8 cells विच आर कॉल्ड शिल्ड सेल्स. पुढच्या डायग्राममध्ये गेल्या तुम्ही, पुढच्या स्लाईडला गेला तर तुम्हाला ह्या शिल्ड सेल्स दिसतात. म्हणजे शिल्ड म्हणजे ढालीसारख्या अशा बहिर्वक्र झालेल्या सेल्स इथं तुम्हाला आहे ना. ते आउटर वॉल ऑफ द ग्लोब्यूल इज मेड बाय द शिल्ड सेल्स विच आर 8 in number. 8 त्यांचा काय असतो तर नंबर असतो. द आउटर वॉल ऑफ द शिल्ड सेल्स has many infoldings which form various types of ornamentations of the surface. तुम्ही जर शिल्ड सेल्स बघितल्या त्याच्यावर असं इनफोल्डिंग झाल्यासारखं दिसतं, त्याच्यामुळे ते दिसायला कसं आकर्षक, एक ऑर्नामेंटल, एक डेकोरेटिव्ह दिसतं तुम्हाला. नेक्स्ट पॉइंट, द रॉड शेप्ड सिलेंड्रिकल सेल्स अरायझेस फ्रॉम द सेंटर ऑफ ईच शिल्ड सेल विच इज नोन ॲज मॅनोब्रियम. त्या शिल्ड सेल्स आहेत, शिल्ड सेलच्या आतल्या बाजूने काय झालंय सिलेंड्रिकल सेल्स तयार झालेत आणि त्या कुठे गेलेत तर सेंटरला गेलेत. ग्लोब्यूलच्या आतल्या बाजूने बघतोय आता पुन्हा. बाहेरच्या बाजूने ग्लोब्यूल कशाने बनलेले आहे? शिल्ड सेलने. शिल्ड सेल्स किती आहेत? 8 आहेत. त्या शिल्ड सेलच्या आतल्या बाजूने एक सिलेंड्रिकल सेल्स तयार केले. त्या सिलेंड्रिकल सेलला आपण काय म्हणतोय? मॅन्युब्रियम. आणि त्या मॅन्युब्रियम कुठे जातात तर सेंटरला जातात. लास्ट पॉइंट बघूया. ॲट द डिस्टल एंड ऑफ ईच मॅन्युब्रियम देर इज वन ऑर मोर स्मॉल स्पेरिकल ऑर ग्लोबोज सेल्स विच आर कॉल्ड ॲज प्रायमरी कॅप्युच्युलम. जिथं मॅन्युब्रियम सगळ्या टच होतात कुठं? ॲट द सेंटर ऑफ द ग्लोब्यूल इंटरनली. आणि मग तिथं एक सेल्स असतात, त्या सेल्सला आपण काय म्हणतो? प्रायमरी कॅप्युच्युलम. ओके. आता पुढच्या डायग्राममध्ये बघा. आधी आपण एक्सप्लेनेशन बघूया आणि त्यानंतर मग या डायग्रामकडे वळूया. ओके. दीज सेल्स आर डायरेक्टली कॉन्टॅक्ट विथ द मॅन्युब्रियम. आणि त्या ज्या प्रायमरी कॅप्युच्युलम सेल्स आहेत त्या डायरेक्ट मॅन्युब्रियमला अटॅच झालेल्या असतात. देर इज ऑल्सो ए सेकंड रो ऑफ कॅप्युच्युलम सेल्स नोन ॲज सेकंडरी कॅप्युच्युला. कॅप्युच्युला प्लुरल ऑफ द कॅप्युच्युलम. सॉरी. आता आणखीन काय होतं? जे प्रायमरी कॅप्युच्युलम आहेत ते काय करतात तर सेकंडरी कॅप्युच्युलम तयार करतात. ओके. आता पुढं काय पहा. थर्ड पॉईंट, ईच सेकंडरी कॅप्युच्युलम सेल्स बियर्स 2 to 4 लॉंग अनब्रांच्ड अँथ्रिडियल फिलामेंट्स ऑर स्पर्मॅटोजिनस फिलामेंट्स ॲट इट्स टिप्स. ओके.
आता काय होतं इथं, प्रायमरी कॅपिच्युलम काय करतोय, सेकंडरी कॅपिच्युलम तयार करतोय. आणि सेकंडरी कॅपिच्युलम काय करतोय, तर प्रत्येक सेकंडरी कॅपिच्युलम 2 ते 4 अनब्रांच्ड अँथ्रिडियल फिलामेंट्स तयार करतो. ते फिलामेंट्स कसे आहेत, तर मल्टीसेल्युलर आहेत, अनब्रांच्ड आहेत, ओके, युनिसिरिएट आहेत. एकाच लेअरमध्ये काय तर सगळ्या सेल्स आहेत, युनिसिरिएट आहेत, 2 ते 4 नंबरमध्ये आहेत, आणि ते कसे आहेत तर मल्टीसेल्युलर आहेत. आणि त्याच्यामध्ये बरेच अँथ्रिडियल सेल्स आहेत. कशामध्ये, तर अँथ्रिडियल फिलामेंटमध्ये. ईच फिलामेंट हॅज 25 to 215 सेल्स अँड ईच सेल फॉर्म्स ए अँथेरोझॉइड. एका अँथ्रिडियल फिलामेंटला किती सेल आहेत, 25 ते 250, ओके. आणि प्रत्येक सेलचं काम काय, अँथेरोझॉइड प्रोड्यूस करणं, म्हणजेच काय, स्पर्म प्रोड्यूस करणं, ओके. दस ईच अँथ्रिडियम, आता प्रत्येक अँथ्रिडियल सेलला काय म्हटलं जातं, अँथ्रिडियम. प्रत्येक अँथ्रिडियल सेल कोण आहे, तर अँथ्रिडियमच आहे. आणि प्रत्येक अँथ्रिडियल सेल किंवा प्रत्येक अँथ्रिडियम किती स्पर्म रिलीज करतो, किती अँथेरोझॉइड रिलीज करतो, 20,000 ते 50,000. Thus each anthridium produces 20,000 to 50,000 अँथेरोझॉइड्स. आता हे आपण डायग्राममध्ये बघितलं, तुम्हाला लक्षात येईल. आता फर्स्ट डायग्राम बघू, ती जी डायग्राम बघा. हे ग्लोब्युल आहे, बाहेरच्या बाजूने इनफोल्डिंग झालेले आहेत त्या सेल्सला, म्हणून ते ऑर्नामेंटेशन दिसतात, ऑर्नामेंटल दिसतात. ते कोण आहेत, तर शिल्ड सेल्स आहेत. शिल्ड सेलचा नंबर किती, एकूण 8 शिल्ड सेल हे त्या ग्लोब्युलचं कव्हरिंग आहे म्हणायला काय हरकत नाही. आता दुसरी एच डायग्राम जी दाखवली आहे, ही डायग्राम एच, ही मोठी, ते एच डायग्राममध्ये काय आहे, द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द ग्लोब्युल. आता आउटर वॉल आहे सर्क्युलर, ते आउटर वॉल कोण आहे, शिल्ड सेल्सच आहेत त्या. आणि शिल्ड सेल्समधनं काय, हे इनर साईडनं सिलेंड्रिकल सेल्स निघलेत, त्यांना आपण काय म्हणलंय, मॅन्युब्रियम. बघा इथं खाली दिलेलं आहे मॅन्युब्रियम, त्यांना काय म्हणलेलं आहे, मॅन्युब्रियम. हे बघा प्रत्येक बाजूने मॅन्युब्रियम आलेले आहेत. आणि मॅन्युब्रियममुळं काय झालं, दी इनर स्पेस ऑफ द ग्लोब्युल डिव्हायडेड इंटू डिफरंट कंपार्टमेंट्स. हे मॅन्युब्रियम असल्यामुळं काय झालं, सॉरी खोकल्याचा त्रास होतोय. तर ह्या मॅन्युब्रियममुळं काय झालं, द इनर स्पेस ऑफ द अँथ्रिडियम डिव्हायडेड इंटू डिफरंट कंपार्टमेंट्स, ओके. आता एकदम बेसला काय, सेंटरला काय आहेत, प्रायमरी कॅपिच्युला सेल्स. किती दिसतात आपल्याला इथं, 4 दिसतात. त्या प्रायमरी कॅपिच्युलम सेल्सनी काय केलेत, परत सेकंडरी कॅपिच्युलम सेल्स तयार केलेत. हे बघा सिंगल सेल्ड दिसतात सेकंडरी कॅपिच्युलम सेल्स. आणि त्या सेकंडरी कॅपिच्युलम सेल्सनी 2 किंवा 4 किंवा 2 ते 4 काय केलेत, अँथ्रिडियल फिलामेंट्स तयार केलेत. ते कसे आहेत, तो मल्टीसेल्युलर आहेत, अनब्रांच्ड आहेत, युनिसिरिएट आहेत, ओके. आणि अँथ्रिडियल फिलामेंटमध्ये काय आहेत, अँड्रोगोनल सेल्स आहेत. त्या अँड्रोगोनल सेल्स म्हणजेच काय हो, अँथ्रिडियल सेल्स म्हणजेच काय, अँथ्रिडियम. एका फिलामेंटमध्ये त्या अँथ्रिडियल सेलची संख्या किती, 25 ते 250. एका फिलामेंटमध्ये अँथ्रिडियल सेलची संख्या किती, किंवा अँथ्रिडियमची संख्या किती, 25 ते 250, 250. आणि प्रत्येक सेल काय करत आहे, किती स्पर्म रिलीज करत आहे, किती स्पर्मॅटोझॉइड म्हणजेच किती अँथेरोझॉइड रिलीज करत आहे, 20,000 ते 50,000. हे बघा इथं दाखवलेलं आहे, मॅन्युब्रियम दाखवलं आहे खाली, त्यानंतर प्रायमरी कॅपिच्युलम दाखवलं आहे, सेकंडरी कॅपिच्युलम दाखवलं आहे, आणि सेकंडरी कॅपिच्युलमच्या वर तर हे काय आलेले आहेत, सगळे अँथ्रिडियल फिलामेंट्स. आणि खाली गोल असं काय दाखवले, तर ते शिल्ड सेल दाखवलेली, ओके. आणि आता पुढचा महत्त्वाचा म्हणजे एल नंबरची ही डायग्राम. दिस इज द अँथेरोझॉइड. हे काय, तर अँथेरोझॉइड आहे. त्याला दुसरं नाव काय, स्पर्मॅटोझॉइड. तिसरं नाव काय, स्पर्म. त्यालाच आणखीन काय म्हणू शकतो, मेल गॅमेट. सॉरी एक मिनिट. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, मेल गॅमेट म्हणू शकतो. तर तो काय आहे, तर स्पर्म आहे, बरोबर आहे. तो कसा आहे, कॉइल्ड आहे. आणि त्यानंतर तो कसा आहे, फ्लॅजेलेटेड आहे. ईच स्पर्म हॅव्हिंग द 2 फ्लॅजेला. फ्लॅजेला कशासाठी, फॉर लोकोमोशन, ओके. म्हणजे काय, एका ग्लोब्युलमधून
किती स्पर्म निघतील हो, तर कितीतरी कोट्यावधी स्पर्म निघतील. एका ग्लोब्युलमधून किती निघतील, तर कितीतरी कोट्यावधी स्पर्म तिथं आपल्याला मिळतील. आता पुढचं स्ट्रक्चर बघूया, न्यूक्लियल. ओके, आता पहा पहिले डिस्क्रिप्शन बघूया. द न्यूक्लियल ऑफ कारा इज मॅक्रोस्कोपिक ओव्हल स्ट्रक्चर विथ शॉर्ट स्टॉक. त्याला काय, छोटाचा स्टॉक आहे आणि ते कसं आहे तर ओव्हल आहे, अंडाकृती आहे. सेकंड पॉईंट, इट इज बॉर्न ॲट द नोड ऑफ प्रायमरी लॅटरल. प्रायमरी लॅटरलच्या आणि सेकंडरी लॅटरलच्या काय कुठे येतं तर ते नोडल रिजनला येतं. थर्ड पॉईंट, इन होमोथॅलिक स्पेसिस द न्यूक्लियल लाईज जस्ट अबाव द ग्लोब्युल. होमोथॅलिकमध्ये ते आधी आपण बघितलेलंच आहे, न्यूक्लियल कुठं आहे, ग्लोब्युलच्या वर आहे. न्यूक्लियल म्हणजे कोण, ओगोनियम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. नेक्स्ट पॉईंट, 5 स्पायरली ट्विस्टेड ट्यूब सेल्स कवर द न्यूक्लियल एक्सेप्ट ॲट द टिप वेअर देर आर 5 करोना. टिपला किती तर 5 करोना सेल्स आहेत. ओके, इन लास्ट पॉईंट, इन द सेंटर ऑफ द न्यूक्लियल देर इज ए सिंगल युनिन्यूक्लिएट एग. तर इथं न्यूक्लियलच्या सेंटरला आतमध्ये काय असतं तर एग असतं. किती असतात, एकच असतं. आता डायग्राममध्ये आपण बघूया. ओके, फिमेल सेक्स ऑर्गन्स, ओगोनियम और न्यूक्लियल. आता हे न्यूक्लियल आहे आणि खाली सर्क्युलर कोण आहे, ग्लोब्युल आहे. आता आज जे दिसतं ब्राऊन कलरचं ते काय हो, एग आहे. ते आपल्याला बाहेरनं दिसेल का, बाहेरून दिसणार नाही. ते इंटरनल स्ट्रक्चर त्याला आपल्याला बघावं लागेल. आतलं कोण आहे तर ते हे आता बॉडी ऑफ द न्यूक्लियल इज मेड बाय द मेड बाय द एग, सेंट्रली लोकेटेड एग. ते एगनं काय, एगला काय झालंय, कवर्स बाय द ट्यूब सेल्स. आता हे बरं का, असं कवरिंग झालेलं आहे. ते कवरिंग काय कसं झालेलं आहे, क्लॉकवाईज कवरिंग आपल्याला तुम्हाला झालेलं दिसतं. ते कवरिंग काय आहे तर ते ट्यूब सेल्स आहेत. किती आहेत त्या ट्यूब सेल्स, 5. ओके, ॲट द टिप काय तर हे करोना सेल्स. म्हणजे करोना सेल्सने काय केलं, माउथ ऑफ द न्यूक्लियल इज कवर्ड बाय द ट्यूब्स, कवर्ड बाय द करोना सेल्स. या करोना सेल्सने काय केलं तर त्या न्यूक्लियलचं माउथ जे आहे ते बंद केलं. वेन दे आर फ्री फ्रॉम देअर युनियन द माउथ ऑफ द न्यूक्लियल इज ओपन. जे आता घट्ट आहेत तेच जर लूज झाले तर न्यूक्लियलचं माउथ ओपन होईल. ओके, अशा प्रकारे हे न्यूक्लियल व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता एक्सटर्नली आपण न्यूक्लियल बघितलं, आता इंटरनली बघूया. ओके, हे बघा, वरचे ह्या 5 करोना सेल्स, त्यानंतर आतलं हे एग ओव्हल आहे, ट्यूब लाईक आहे, आणि बाहेरच्या कोण आहेत, कवरिंग सगळ्या ट्यूब सेल्स आहेत. त्यानंतर काय, खाली स्टॉक सेल आहे. त्यानंतर खाली परत त्याच्या सेंट्रल नोडल सेल आणि खाली काय तर पेडी सेल म्हणजे छोटा स्टॉक. आणि आतमध्ये जे एगमध्ये पहा, आत एगमध्ये हे डॉट 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 दिसतात, काय ते काय फूड मटेरियल आहे. जे बारीक बारीक डॉट दिसतात ते काय तर सगळे फूड मटेरियल आहे. आणि फूड मटेरियल सोबतच खाली बेसला एक सर्क्युलर दिसतो, त्यामध्ये डार्क पॉईंट दिसतो, दॅट इज द न्यूक्लियस, दॅट इज द फिमेल न्यूक्लियस, दॅट इज द एग न्यूक्लियस. ओके, दॅट इज द हॅप्लॉइड इन नेचर. तो हॅप्लॉइड कोण आहे तर फिमेल न्यूक्लियस आहे. स्पर्ममध्ये काय आहे, मेल हॅप्लॉइड न्यूक्लियस, आणि एगमध्ये काय, फिमेल हॅप्लॉइड न्यूक्लियस. स्पर्म कोण आहे, मेल गॅमेट, आणि इथं एग कोण आहे, स्पर्म कोण आहे, मेल गॅमेट, आणि एग कोण आहे तर फिमेल गॅमेट. मेल गॅमेट स्पर्ममध्ये काय आहे, हॅप्लॉइड मेल न्यूक्लियस, आणि एगमध्ये काय आहे तर हॅप्लॉइड फिमेल न्यूक्लियस. ओके, आता त्याचं डिस्क्रिप्शन बघूया आपण. द फूड मटेरियल स्टोअर्ड इन एग इन द फॉर्म ऑफ ऑइल ड्रॉप्स अँड स्टार्च ग्रेन्स. त्या एगमध्ये सगळं फूड मटेरियल आहे, कोशाच्या फॉर्ममध्ये आहे, ऑइल ड्रॉप्स आणि स्टार्चच्या. ॲट द टिप ऑफ द एग देर इज ए हायलाईन एरिया, द रिसेप्टिव्ह स्पॉट. ओके, तो रिसेप्टिव्ह स्पॉट आपल्याला पाहायला तिथं असतो. नेक्स्ट पॉईंट, प्रेझेन्स ऑफ ॲन एनव्हलप ऑफ स्टराईल सेल्स अराउंड द न्यूक्लियस is an advanced character among the algae.
अल्गीमध्ये हे कॅरेक्टरिस्टिक कसं आहे तर ॲडव्हान्स्ड कॅरेक्टरिस्टिक आहे, ते दुसऱ्या काय अल्गीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. कुठलं कॅरेक्टरिस्टिक? इट इज कवर्ड बाय द स्टराईल सेल्स. स्टराईल का म्हणलं? कारण त्या ट्यूब सेल्स आहेत, त्या कव्हर सेल्स आहेत, त्या सेल्स ह्या रिप्रोडक्शनमध्ये भाग घेत नाहीत. मग रिप्रोडक्शनमध्ये कोण भाग घेतं? तर फक्त एग आणि त्याचा एगचा न्यूक्लियस. त्यानंतर पुढे काय म्हणलं? सच ए स्टराईल जॅकेट कॅन बी कम्पेअर्ड विथ द जॅकेट ऑफ द आर्चिगोनियम ऑफ ब्रायोफाइट्स. आता इथं जे काय त्या ट्यूब सेल्स दिसतात कव्हरिंग द एग, दॅट इज द ॲडव्हान्स्ड कॅरेक्टरिस्टिक विच इज प्रेझेंट इन द ब्रायोफाइट्स. In bryofites, archegonia, female reproductive organs are always covered by the sterile jacket layer. ओके, आता पुढे बघूया फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजे काय नेमकं होतं? वेन स्पर्म्स आर रिलीज्ड फ्रॉम द ग्लोब्यूल, वेन रिलीज्ड फ्रॉम द अँथ्रिडियम, they are reaches up to the oogonium. The sperm and female sperm and oogonium fuses. Then male nucleus haploid, female nucleus haploid, and diploid zygote is formed inside the oogonium. That is the fertilization. फर्टिलायझेशन होतं म्हणजे काय होतं? स्पर्म मधला मेल न्यूक्लियस आणि एग मधील फिमेल न्यूक्लियस दोघांचं फ्युजन होऊन हॅप्लॉइड हॅप्लॉइड कंडिशन फ्यूज होऊन तिथं डिप्लॉइड कंडिशन फॉर्म होतं. दॅट इज द फर्टिलायझेशन. फर्स्ट पॉईंट बघा. ॲट द मॅच्युरिटी ऑफ द ओगोनियम द 5 ट्यूब सेल्स सेपरेट फ्रॉम द वन अनदर अँड नॅरो स्लिट्स आर फॉर्मड इन बिटवीन देम. काय ह्या ट्यूब सेल्स आहेत काय तर त्या एकमेकापासून अशा जरा लुजन होतात, सेपरेट होतात आणि त्याच्यामध्ये असे स्प्लिट्स म्हणजे बारीक खाचा म्हणा किंवा बारीक जागा तयार होते तिथं. ओके, स्पेस तयार होते. देन नेक्स्ट पॉईंट. अँथेरोझॉइड स्विम थ्रू दीज स्लिट्स अँड पेनिट्रेट जिलेटिनाइज्ड वॉल ऑफ द ओगोनियम. मग स्पर्म काय करतात? त्या स्लिटमधनं, त्या छोट्याशा स्पेसमधनं त्या आत शिरतात न्यूक्लियलच्या, आणि न्यूक्लियलच्या आत शिरल्यानंतर जो आतमध्ये कोण आहे? एग आहे, आणि एगची वॉल कशी आहे तर जिलॅटिनस आहे, आणि त्या जिलॅटिनस वॉलला काय करतात? ते रप्चर करून त्यात पेनिट्रेट होतात. कशामध्ये? त्या एगमध्ये. ओके. देन मेनी अँथेरोझॉइड्स मे एंटर इन टू द ओगोनियम बट ओनली वन ऑफ देम फ्यूज विथ एग टू फॉर्म द oospore. एका वेळेस कितीतरी स्पर्म एका न्यूक्लियलमध्ये एंट्री करू शकतील, पण फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर इथं काम आहे. त्यामध्ये काय? जो फर्स्ट स्पर्म आलेला आहे तो त्याचंच आणि एकच फ्युजन होईल, बाकीच्या स्पर्मचा तिथं काही रोल नाही. ओके. त्या अशा प्रकारे मग ते स्पर्म न्यूक्लियस आणि एग न्यूक्लियस फ्यूज होऊन त्या एगमध्ये काय तयार होईल? त्या न्यूक्लियलमध्ये काय तयार होईल तर डिप्लॉइड झायगोटिक कंडिशन तयार होईल. इथं फर्टिलायझेशन संपलं. आता पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस काय होतात ते बघा. अशा प्रकारे जे न्यूक्लियलचं कशामध्ये कन्वर्ट होईल? आता न्यूक्लियल काय झाला? डिप्लॉइड स्ट्रक्चर झालं. डिप्लॉइड स्ट्रक्चर झाल्यानंतर न्यूक्लियल लॉस्ट इट्स आयडेंटिटी ॲज अ न्यूक्लियल. आता त्याला आपण न्यूक्लियल म्हणायचं नाही. मग त्याला काय म्हणायचं आता? तर त्याला म्हणायचं oospore किंवा झायगोट. आता त्यामध्ये काय झालं? ह्या कव्हर सेल्स ह्या सगळ्या बाजूला लूज झालेल्या आहेत, बरोबर आहे. वरच्या ज्या करोना सेल्स आहेत त्या पण लूज झालेल्या आहेत. आतलं जे स्ट्रक्चर आहे ते कसं झालंय तर आता थिक वॉल झालेलं आहे. आतलं स्ट्रक्चर जे काय वॉल ऑफ द एग होतं, आतलं वॉल ऑफ द आत जे काही एग होतं आणि त्याचं वॉल आता काय झालेलं तर थिक झालेलं आहे. कशासाठी? आता त्यामध्ये तो गर्भ आहे. कुणाचा गर्भ आहे? काराचा. परत त्याला रिप्रोडक्शन करायचं आहे, त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, त्याच्यामुळे तो गर्भ सुरक्षित राहणं गरजेचं आहे. सो दिस न्यूक्लियल आफ्टर फर्टिलायझेशन प्रोड्युसेस ए व्हेरी थिक वॉल्ड कवरिंग अराउंड देम फॉर द प्रोटेक्शन or any long to survive in long dormancy period or adverse environmental condition. adverse environmental condition जरी आल्या, long dormancy period जरी आला तरी सुद्धा त्या ह्याला oosporला, त्या झायगोटला काय होऊ नये म्हणून काय करतं तर न्यूक्लियल काय करतं तर थिक वॉल्ड कवरिंग तयार करतं. बरं, आता फर्स्ट पॉईंट बघा. ह्या डायग्राममध्ये तुम्हाला ना हे
काय दिसतात तर हे झायगोट दिसतात. त्याला दुसरं नाव काय? oospore. द oospore बघितलेलेच आहे आपण. कशासाठी? प्रोटेक्शनसाठी. सेकंड पॉईंट, द इनर वॉल ऑफ द ट्यूब सेल्स, inner walls of the tube cells also become thickened but the other portions of the sheath cells decay. आता ते काय सोपं आहे, तुम्ही बघून घ्या. थर्ड पॉईंट, द oospore thus looks like a thick walled nut. एखाद्या बी सारखं ते तुम्हाला तसं दिसतं. नेक्स्ट पॉईंट, इट इज येलो, रेड और ब्राउन इन कलर डिपेंडिंग अपॉन द स्पेसिस. ओके. नेक्स्ट पॉईंट, द oospore with सराउंडिंग रिमेन्स ऑफ द शीथ फॉल्स टू द बॉटम ऑफ द पूल. आणि मग काय होतं, जे oosporचं एकदम थिक वॉल्ड कोटिंग आहे त्याच्या सहित ते काय होतं तर त्या ॲक्सिसपासून तुटतं, त्या ब्रांचेसपासून तुटतं आणि जी पाण्यामध्ये खाली बेसला असं बॉटमला पडून जातं. ओके. इट्स जर्मिनेट्स आफ्टर ए रेस्टिंग पिरियड. आणि ते थोड्या रेस्टिंग पिरियडमध्ये त्याचं डॉर्मन्सी पिरियडमध्ये जातं अँड आफ्टर सक्सेसिव्ह रेस्टिंग पिरियड इट स्टार्ट जर्मिनेशन. लगेच इमिडिएटली जर्मिनेट होतं का? नाही. तर काय होतं तर ते रेस्टिंग पिरियडमध्ये जातो झायगोट किंवा oospore आणि त्यानंतर मग त्याचं काय होतं तर जर्मिनेशन होतं. लास्ट पॉईंट, द ड्युरेशन ऑफ रेस्टिंग पिरियड व्हॅरीज विथ एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. आणि जो काय oosporचा म्हणजेच झायगोटचा रेस्टिंग पिरियड आहे तो स्पेसिस टू स्पेसिसनुसार कसा आहे तर व्हॅरीज आहेत. ते कोण ठरवतं तर एन्व्हायरमेंटल कंडिशननुसार त्याच्यावर फरक पडतो. आता पुढचा पॉईंट, जर्मिनेशन ऑफ oospore म्हणजेच जर्मिनेशन ऑफ द झायगोट. आता काय झाले डिप्लॉइड, आता पहिले एक कन्सेप्ट समजून घ्या. स्पर्म होता हॅप्लॉइड, त्यानंतर एग होतं हॅप्लॉइड. स्पर्ममध्ये हॅप्लॉइड मेल न्यूक्लियस, एगमध्ये हॅप्लॉइड फिमेल न्यूक्लियस. स्पर्म एगमध्ये शिरला आणि स्पर्मचा न्यूक्लियस आणि एगचा न्यूक्लियस, दोन न्यूक्लियस एकमेकाला भेटले आणि एगच्या ठिकाणी काय तयार झालं, डिप्लॉइड न्यूक्लियस तयार झाला. आणि जो एग होता न्यूक्लियच्या मध्ये, त्या एगचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, oospore म्हणजेच झायगोटमध्ये. ते स्ट्रक्चर कसं आहे, अतिशय थिक वॉल्ड स्ट्रक्चर आहे. ते मग थिक वॉल्ड स्ट्रक्चर त्याच्या ॲक्सेसपासून तुटेल, त्याच्या ब्रांचेसपासून तुटेल आणि खाली चिखलामध्ये पाण्यामध्ये ते बॉटमला पडून जाईल. आणि पडून गेल्यानंतर ते काय होईल, रेस्टिंग पिरियडला जाईल. ओके. आणि आफ्टर रेस्टिंग पिरियड त्याचं काय होईल तर जर्मिनेशन होईल. आणि जर्मिनेशनमध्ये होत असताना जी न्यूक्लियाची डिप्लॉइड कंडिशन आहे परत ती हॅप्लॉइड होते, म्हणजे तिथं काय होणार तर मिओसिस. आणि मिओसिस झाल्यानंतर तर त्याचं परत जर्मिनेशन प्रोसेसमध्ये मिओसिस होऊन ते काय होतील तर झायगोट म्हणजेच oospore जर्मिनेट होतील. ओके. कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली? बरं. आणि आता इथं oospore म्हणजे काय, बी सारखंच आहे ना, झाडाचं बी जसं आहे तसं हे काराचं सीड असल्यासारखंच आहे. म्हणून त्याला मागच्या स्लाइडमध्ये आपण नटचा उल्लेख केला, एखाद्या बी सारखं दिसतं ते. ओके. आता कुठलंही सीड जर्मिनेट होत असताना, कुठलंही झायगोट जर्मिनेट होताना दोन कंडिशन्स आहेत. मग दोन कंडिशन म्हणजे काय हो, एक आता ह्यामध्ये रायझॉइड्स आहेत, रायझॉइड नसले तरी एकच कंडिशन होती, फक्त त्याने काय केलं असतं तर थॅलस तयार केला असता. पण आता इथं रायझॉइड्स आहेत या प्लांट बॉडीला, मग पहिले काय करेल, रायझॉइडल इनिशियल तयार करेल आणि त्यानंतर काय एरियल स्ट्रक्चर करेल. ते एरियल स्ट्रक्चर काय असणार तर शूट इनिशिएटिव्ह स्ट्रक्चर असणार आहे. बरोबर आहे. असे दोन स्ट्रक्चर तयार होणार, एक खाली रायझॉइड तयार करणारे आणि दुसरं वरच्या बाजूला ब्रांचेस तयार करणारे, मेन ॲक्सिस तयार करणारे, परत त्याला ब्रांचेस, परत त्याला स्टिप्यूल्स, ते हिरवगार दिसतं आपल्याला. बरोबर आहे. असे हे दोन कंडिशन नेहमी आपल्या लक्षात ठेवायला पाहिजेत. म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याला ॲक्च्युअल जर उत्तर एखादा लिहित असताना ॲक्च्युअल जर लक्षात नाही आलं तर कन्सेप्च्युअल ते उत्तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे. झायगोट म्हणजे काय, डिप्लॉइड कंडिशन असते. कारामध्ये कशी कंडिशन आहे, हॅप्लॉइड कंडिशन मेजर आहे, डिप्लॉइड कंडिशन फक्त oospore पुरतीच आहे. परत oosporeमध्ये मिओसिस होऊन परत हॅप्लॉइड कंडिशन होते. एवढं जरी लक्षात आलं तरी तुम्ही त्याचं सगळं सेक्शुअल रिप्रोडक्शन, फर्टिलायझेशन, पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस, अल्टरनेशन ऑफ जनरेशन सगळं लिहू शकता. का तर तुमची कन्सेप्ट क्लिअर असल्यामुळं. ओके.
आता जर्मिनेशन ऑफ ऊसपोर बघा. फर्स्ट पॉईंट, ऊसपोर ऑफ कारा डू नॉट जर्मिनेट इन डार्क, दे रिक्वायर व्हाईट ऑर रेड लाईट फॉर जर्मिनेशन. ओके, आता हे जे काय सांगायची गरज नाही, सोपं सांगितलेलं आहे. सेकंड पॉईंट, ॲट द एंड ऑफ द रेस्टिंग पिरियड द डिप्लॉइड न्यूक्लियस मूव्स टू द अँटेरियर एंड. आता ज्यावेळेस जर्मिनेट होतं त्यावेळेस काय होतं तर रेस्टिंग पिरियड संपल्यानंतर जो काय डिप्लॉइड न्यूक्लियस आहे जो खाली होता, फिमेल न्यूक्लियस कुठं होता, एकच्या खाली होता, बेसला होता, आणि तिथं फ्युजन झालं आहे, तो न्यूक्लियस आता काय येतो तर वरच्या बाजूला येतो. अँड देन ऊसपोर अँड डिव्हाइड्स मिओटिकली फॉर्मिंग 4 हॅप्लॉइड न्यूक्लिया. आणि तिथं मिओसिस होऊन एका डिप्लॉइड न्यूक्लियसचे किती न्यूक्लिया तयार होतात तर 4 हॅप्लॉइड न्यूक्लिया. आता बघा नेक्स्ट थर्ड पॉईंट, ॲट ट्रान्सवर्स वॉल इज नाव लेड डाऊन नियर द अँटेरियर एंड फॉर्मिंग 2 सेल्स. मग वरच्या अँटेरियर बाजूला काय होतं तर एक ट्रान्सवर्स वॉल तयार होते. हे बघा बी डायग्राममध्ये दिसली तुम्हाला, एक ट्रान्सवर्स वॉल तयार झाले, त्याच्यामुळं काय झालं, हे ऊसपोर काय झालं बायसेल्युलर झालं. फर्स्ट ए डायग्राममध्ये काय युनिसेल्युलर ऊसपोर, दुसऱ्या डायग्राममध्ये बायसेल्युलर ऊसपोर, 2 सेल्स तयार झाल्या. का तर त्याच्या अँटेरियर साईडला एक ट्रान्सवर्स वॉल तयार झाली आणि ते त्याच्यामुळं काय झालं ते बायसेल्युलर स्ट्रक्चर. एकूण ए डायग्राममध्ये बघा किती मिओसिस झाल्यानंतर किती न्यूक्लिया तयार झाले ते 4 न्यूक्लिया. त्यातला एक न्यूक्लियस कुठे गेला, त्या अँटेरियर सेलमध्ये गेला. राहिलेले रिमेनिंग 3 कुठे राहिले तर खालच्या साईडला राहिले. ओके, हां. आता पुढचा पॉईंट बघा, नंबर 4 नंबरचा पॉईंट, द अप्पर सेल इज स्मॉल लेंटिक्युलर अँड युनिन्यूक्लियर अँड लोअर सेल्स इज लार्ज अँड ट्रायन्यूक्लियर. आता हे तुम्ही बघितलेलं आहे, खालच्या सेलला 3 न्यूक्लियर राहिल्या, वरची अशी लेन्ससारखी सेल्स आहे छोटी, म्हणून त्याला लेंटिक्युलर म्हणलं सेल. आणि ती कशी आहे युनिन्यूक्लियर, त्यात एकच न्यूक्लियस आहे आणि खालच्या सेलमध्ये मात्र 3 न्यूक्लियस आहेत. ओके, लास्ट पॉईंट, द अप्पर सेल डिव्हाइड्स व्हर्टिकली, असे उभं, व्हर्टिकली म्हणजे उभं. अप्पर सेल कशी काय होतं तर आता ही डिव्हाइड होती कशी व्हर्टिकली, टू फॉर्म ए रायझॉइड इनिशियल अँड प्रोटोनेमल इनिशियल. हे बघा 2 इनिशियल त्यातनं डी डायग्राममध्ये बघा, रायझॉइडल इनिशियल आलं आणि प्रोटोनेमल. मोठं कोण आहे रायझॉइडल इनिशियल, त्यापैकी छोटं कोण आहे प्रोटोनेमल इनिशियल. म्हणजे त्याचा अर्थ काय, पहिलं काय प्रोड्यूस केलंय उगोनियमनी म्हणजेच ऊसपोरनी रायझॉइडल इनिशियल तयार केले आणि त्यानंतर कोण केले प्रोटोनेमल इनिशियल. रायझॉइडल इनिशियलनी काय तयार होणार तर खाली रायझॉइड्स तयार होणार आणि प्रोटोनेमल इनिशियलनी काय तयार होणार मेन ॲक्सिस तयार होणार. त्यानंतर त्याला नोड्स इंटरनोड्स येणार, त्यानंतर त्याच्या नोडल रिजननी सेकंडरी लॅटरल्स तयार होणार म्हणजे ब्रँचेस तयार होणार. परत ते ब्रँचेसला परत शॉर्ट ब्रँचेस येणार आणि परत त्याला काय स्टिप्युल्स. अशा प्रकारे प्रोटोनेमल इनिशियलनी जे वरची अप्पर प्लांट बॉडी सगळी तयार होणार आणि खालच्या रायझॉइडल इनिशियलमधनं काय होणार सॉईलमध्ये जाणारे रायझॉइड्स तयार होणार. ओके, तुमच्या लक्षात आलंय आता. हे बघा परत इथं जर्मिनेशन ऑफ झायगोट, इथं डिटेलमध्ये सगळं सांगितलेलं आहे. ही डायग्राम तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. ओके, परत मला नाही वाटत हे तुम्हाला समजून सांगायची गरज आहे. पहिल्या डायग्रामनुसार मी व्यवस्थित सांगितलेलं आहे, एकदा वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर अल्टरनेशन ऑफ जनरेशन. फर्स्ट पॉईंट बघू, द प्लांट बॉडी ऑफ कारा इज हॅप्लॉइड. प्लांट बॉडी कशी आहे ती मेन काराची हॅप्लॉइड आहे. सेकंड पॉईंट, द डिप्लॉइड कंडिशन इज फाउंड ओनली इन ऊसपोर. डिप्लॉइड कंडिशन कुठं आली हो फक्त ऊसपोरमध्ये, म्हणजे फक्त झायगोटमध्ये हॅप्लॉइड मेल न्यूक्लियस आणि हॅप्लॉइड फिमेल न्यूक्लियस फ्यूज झाल्यानंतर फक्त ऊसपोर पुरती कोण आहे तर डिप्लॉइड कंडिशन आहे आणि संबंध लाईफ सायकल कशी आहे तर ती जी हॅप्लॉइड आहे. थर्ड पॉईंट बघा, ॲट द टाइम ऑफ जर्मिनेशन द डिप्लॉइड न्यूक्लियस of the oospores divides meiotically and thus haploid state is regained. आणि परत काय होतं तर मिओसिस झाल्यानंतर परत हॅप्लॉइडच कंडिशन तयार होते. दस द लाईफ सायकल ऑफ द कारा, शेवटी म्हणले द लाईफ सायकल ऑफ द कारा इज दस हॅप्लॉइड प्री डॉमिनेट टाईप. हॅप्लॉइड कसा आहे तर तिथं डॉमिनेट टाईप आहे
आणि डिप्लॉयड कंडिशन कशी आहे, छोटी आहे, शॉर्ट लाईव्ड आहे आणि फक्त ऊसपोर म्हणजे झायगोटशी संबंधित आहे. त्यानंतर रिमेनिंग सगळी लाईफ सायकल कशी आहे तर हॅप्लॉइड. आता इथं बघा लाईफ सायकल दाखवलेले आहे. कारामध्ये हॅप्लॉइड आहे कारा, त्यानंतर त्याच्यापासून ग्लोब्यूल आणि न्यूक्लियल तयार झाले. दोघं कसे आहेत, हॅप्लॉइड आहे. ग्लोब्यूलमधलं अँथरेझॉइड आले म्हणजे स्पर्म आले, न्यूक्लियलमध्ये एग आहे. दोघांचं न्यूक्लियस हॅप्लॉइड आहे. दोघं फ्यूज झाले, फर्टिलायझेशन झालं. त्यानंतर झायगोटिक न्यूक्लियस न्यूक्लियलमध्ये किंवा एगमध्ये तयार झाला. परत ते एगचं रूपांतर झालं ऊसपोअरमध्ये किंवा झायगोटमध्ये आणि ते झायगोटचं मिओसिस झालं आणि जे डिप्लॉइड न्यूक्लियस एक होता त्याचे 4 न्यूक्लियस तयार झाले आणि 4 न्यूक्लियसचे काय झाले तर आता तुम्हाला सगळ्या डिटेल गोष्टी सांगितल्या. त्यानुसार एक लेंटिक्युलर सेल तयार झाली अप्पर साईडला, बेसल साईडला लार्जर सेल तयार झाली. अप्पर सेल युनिन्यूक्लिएटेड, खालची सेल आहे ट्रायन्यूक्लिएटेड. त्यानंतर त्याचं जर्मिनेटेड झालं. जर्मिनेशन असं व्हर्टिकल उभं होतं. त्यानंतर फर्स्ट इनिशियल तयार होतो तो रायझॉइडल इनिशियल, दुसरं आहे प्रोटोनेमल इनिशियल आणि प्रोटोनेमल इनिशियलपासून काराची प्लॅन्ट बॉडी तयार होईल आणि खाली रायझॉइडल इनिशियलपासून काय तर रायझॉइड्स. वर सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजेच व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन कशाने होतं, अमायलम स्टार्स आहेत, बल्बिल्स आहेत, अमॉर्फस बल्बिल्स आहेत, सेकंडरी प्रोटोनियम आहेत. अशा प्रकारे व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हे काराचं होतं. मग आता इथं पुढच्या डायग्राममध्ये असे दोन्ही कम्पॅरेटिव्ह मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. एक डायग्रामॅटिक आहे लाईफ सायकल, ओके, आणि दुसरी परत तिथं आहे ना डिटेल स्केचेस काढून दाखवलेले आहे. तर ते तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अशा इन दिस वे द लाईफ सायकल ऑफ कारा इज ओव्हर. थँक्यू.